नमस्कार माऊलींनो. अक्कलकोटचे परब्रह्म स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नव्हते, तर ते दत्तावतार मानले जातात. त्यांच्या दर्शनाने हजारो लोकांचे जीवन बदलले. पण एक प्रश्न आजही अनेक भक्तांच्या मनात येतो: स्वामी समर्थांचे खरे शिष्य कोण होते? कोणत्या भक्तांना त्यांनी आपले मानले? कोणाला दिले आध्यात्मिक सामर्थ्य? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचे प्रमुख शिष्य, त्यांच्या कथा आणि त्यांनी केलेली सेवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण जाणून घेणार आहोत एक अशी गोष्ट जी फार कमी लोकांना माहीत आहे. स्वामी समर्थांचे शिष्य म्हणजे कोण? स्वामी समर्थांचे कधीही औपचारिक पद्धतीने शिष्य तयार केलेले नाहीत. ते म्हणायचे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तोच माझा शिष्य. त्यामुळे स्वामी समर्थांचे शिष्य हे केवळ काही लोक नव्हते, तर हजारो भक्त त्यांचे शिष्य होते. पण काही भक्त असे होते ज्यांना स्वामींनी विशेष कृपा दिली. त्यापैकी काही प्रमुख शिष्य होते: चोळप्पा, बाळप्पा, गोपाळबुवा, बिडकर महाराज, दासगणू महाराज. आता आपण त्यांच्या कथा ऐकूया. चोळप्पा महाराजांविषयी आपण ऐकूयात. स्वामींचे अत्यंत जवळचे शिष्य. स्वामी समर्थ अक्कलकोटला आले तेव्हा त्यांची सेवा करणारा पहिला भक्त म्हणजे चोळप्पा. चोळप्पा गरीब होता, पण त्याची भक्ती खूप मोठी होती. स्वामी समर्थ त्याच्या घरी राहायचे. लोक विचारायचे, स्वामी इतक्या मोठे संत असूनही गरिबाच्या घरी का राहतात? तेव्हा स्वामी म्हणायचे, चोळप्पाची भक्ती खरी आहे. एकदा चोळप्पाच्या घरी अन्न नव्हते, पण स्वामी म्हणाले, भिवू नकोस, मी आहे. आणि त्या दिवशी अचानक घरात भरपूर अन्न आले. ही स्वामींची कृपा होती. आता आपण बाळप्पा महाराज यांच्याविषयी ऐकूया. स्वामी समर्थांचे दुसरे महान शिष्य होते बाळप्पा. बाळप्पा स्वामींची सेवा मनापासून करत होते. एकदा स्वामींनी त्यांना सांगितले, तू माझे कार्य पुढे चालव. नंतर बाळप्पा महाराजांनी अक्कलकोटमध्ये स्वामींचा संदेश पसरवला. आजही अक्कलकोटमध्ये बाळप्पा महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. आता आपण गोपाळबुवा यांच्याबद्दल पाहूयात. गोपाळबुवा हे स्वामी समर्थांचे एक महान भक्त होते. त्यांनी स्वामींच्या लीलांचे वर्णन केले. त्यामुळे आज आपल्याला स्वामी समर्थांच्या अनेक कथा माहीत आहेत. एकदा गोपाळबुवांना मोठी अडचण आली होती. तेव्हा स्वामी म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यांच्या आयुष्यातील संकट दूर झाले. बिडकर महाराज यांच्याबद्दल पाहूयात आपण. पुण्यातील बिडकर महाराज हे स्वामी समर्थांचे शिष्य होते. ते आधी व्यापारी होते, पण स्वामींच्या कृपेने त्यांचे जीवन बदलले. ते पुढे मोठे संत बनले. आजही पुण्यात बिडकर महाराजांची समाधी आहे. स्वामी समर्थांचे इतर शिष्य पाहूयात आपण. याशिवाय अनेक भक्त स्वामींचे शिष्य होते, जसे दासगणू महाराज, रामदासी बुवा, अनेक साधू आणि गृहस्थ भक्त. स्वामी समर्थ कोणालाही नाकारत नसत. जो भक्त करायचा त्याला स्वामी स्वीकारायचे. स्वामींचा सर्वात मोठा संदेश. स्वामी समर्थांचा एक मोठा संदेश होता. ते म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे खरे तर आजही जो स्वामी समर्थांवर विश्वास ठेवतो तो त्याचा शिष्य आहे. भक्तांनो, स्वामी समर्थांचे शिष्य हे केवळ काही लोक नव्हते, तर लाखो भक्त त्यांचे शिष्य होते. जर तुम्हीही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि आता आपण श्री स्वामी समर्थांचा 108 वेळा मंत्र जप करणार आहोत आणि स्वामींना प्रसन्न करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.